फ्रेंड्स, वेलकम टू SKG लर्निंग अकॅडमी। आज आहे 17 फेब्रुवारी 2024। आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण पाहणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपण घेऊन येत असतो। चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, जपान देशाला मागे टाकत कोणत्या देशाची अर्थव्यवस्था जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, जर्मनी। जर्मनी देशाची अर्थव्यवस्था आता जपानला मागे टाकत जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरलेली आहे। तर जर्मनी देशाची अर्थव्यवस्था जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून जपानला मागे टाकत पुढे गेलेली आहे। जपानची अर्थव्यवस्था मागील वर्षी 1.9% वाढूनसुद्धा चौथ्या तिमाहीमध्ये मागे पडलेली आहे आणि त्यामुळे जगात चौथ्या मोठ्या अर्थव्यवस्थेवर आता ही जर्मनी पोहोचलेली आहे। तर जपानचा GDP आता $4.2 ट्रिलियन वरती पोहोचला आहे। जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था सध्या अमेरिका आहे, 21.44 लाख करोड GDP। तर भारतीय अर्थव्यवस्था सध्या 2.94 लाख करोड GDP सह 5व्या क्रमांकावर आहे। पुढचा प्रश्न बघूया। SBI कॅपिटल मार्केट्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कोण बनले आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, वीरेंद्र बंसल। वीरेंद्र बंसल SBI कॅपिटल मार्केट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हे बनलेले आहेत। तर SBI कॅपिटलचे नवीन MD आणि CEO म्हणून वीरेंद्र बंसल यांची निवड करण्यात आलेली आहे। या अगोदर ते SBIचे अमेरिकेमध्ये कंट्री हेड होते। SBI कॅपिटल ही स्टेट बँक ऑफ इंडियाची सबसिडियरी कंपनी आहे। तर SBI कॅप स्थापना झालेली आहे 1986 मध्ये, मुख्यालय आहे मुंबईमध्ये। तर SBI स्टेट बँक ऑफ इंडिया हिची स्थापना झालेली आहे 1 जुलै 1955, मुख्यालय आहे मुंबईमध्ये आणि अध्यक्ष आहेत दिनेश कुमार खरा। पुढचा प्रश्न बघूया। भारतातील पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन आरोग्यसेवा कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, उत्तराखंड। उत्तराखंडमध्ये भारतातील पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन आरोग्यसेवा ही सुरू करण्यात आलेली आहे। तर भारतातील पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन सेवा असणार आहे उत्तराखंडमध्ये सुरू करण्यात आलेली आहे। या सेवेच्या माध्यमामधून एक हेलिकॉप्टर हे एम्समध्ये तैनात केलं जाणार आहे। या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून 150 किलोमीटरच्या अंतरामध्ये तातडीच्या प्रसंगी रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचवले जाणार आहे। ही योजना संजीवनी या अभियानाच्या माध्यमातून संचलित होणार आहे। डोंगराळ भागातील दुर्घटनाग्रस्त पीडित व्यक्ती तसेच रुग्णांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून एम्सपर्यंत पोहोचवले जाणार आहे। पुढचा प्रश्न बघूया। मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजनेचा शुभारंभ कोणत्या राज्यामध्ये करण्यात आला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, राजस्थान। राजस्थान राज्यामध्ये ही मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे। तर मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना मजूर आणि फुटपाथवरील जे मजूर लोक आहेत यांच्यासाठी ही पेन्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे। 60 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या पात्र श्रमिकांना या योजनेच्या माध्यमामधून 2000 रुपयांची मासिक पेन्शन ही दिली जाणार आहे। तर राजस्थान राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे। राजस्थानची राजधानी आहे जयपूर। मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा आणि राज्यपाल आहेत कलराज मिश्र। पुढचा प्रश्न बघूया। नुकताच रचना कुमारी हिच्यावर 12 वर्षाची बंदी घालण्यात आलेली आहे। ही कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, हातोडाफेक। हातोडाफेक या खेळाशी संबंधित आहे रचना कुमारी आणि हिच्यावर नुकताच 12 वर्षाची बंदी घालण्यात आलेली आहे। तर हिला दुसऱ्यांदा डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्यामुळे 12 वर्षासाठी निलंबित करण्यात आलेला आहे रचना कुमारी हिला। रचनाने या अगोदर 2015 ते 2019 दरम्यानसुद्धा हिचं निलंबन झालेलं होतं। आशियाई स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या 68 सदस्यीय भारतीय संघाची ती एक सदस्य होती। या स्पर्धेमध्ये तिने महिला वर्गामध्ये हातोडाफेकमध्ये 58.13 मीटर हातोडा फेकत 9व्या स्थानावर या स्पर्धेमध्ये राहिलेली होती। तसेच जूनमध्ये भुवनेश्वर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय आंतरराज्यीय चॅम्पियनशिपमध्ये तिने 65.03 मीटर हातोडा फेकत सुवर्णपदकही मिळवलेलं होतं। पुढचा प्रश्न बघूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकताच आपल्या कार्यकाळामध्ये दुसऱ्यांदा कोणत्या देशाच्या दौऱ्यावर गेलेले आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, कतार। कतार या देशाची दुसऱ्यांदा यात्रा केलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळामध्ये। तर पहिल्यांदा नरेंद्र मोदी 2016मध्ये कतार दौऱ्यावर गेले होते आणि त्यानंतर आता 2024मध्ये ते कतार दौऱ्यावर गेलेले आहेत। पंतप्रधान मोदी यांनी कतारचे शेख तमीम बिन अहमद अल थानी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केलेली आहे। व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा आणि प्रौद्योगिकी यांसारख्या विषयांवर द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याबाबत या भेटीदरम्यान चर्चाही झालेली आहे। कतारचे 70% उत्पन्न जे आहे ते प्राकृतिक गॅस आणि तेल यांच्या माध्यमातून येत असतं। तर कतारची राजधानी आहे दोहा, राजभाषा आहे अरबी, चलन आहे कतारी रियाल आणि पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन अब्दुल रहमान। पुढचा प्रश्न बघूया। लोकशाही सूचकांक 2024 क्रमवारीमध्ये भारत कोणत्या स्थानी आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, 41व्या।
नुकताच लोकशाही सूचकांक 2024 क्रमवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि यामध्ये भारताचे स्थान हे 41व्या क्रमांकावर राहिलेलं आहे. ब्रिटिश वर्तमानपत्र आहे द इकॉनॉमिस्ट आणि यांनी 167 देशातील लोकशाही व्यवस्थेची क्रमवारी अहवाल तयार केलेला आहे. या क्रमवारीमध्ये भारत 7.18 स्कोअरसह 41व्या स्थानावर आहे. या अहवालानुसार भारतीय लोकशाहीमध्ये काही त्रुटी निदर्शनास आणल्या गेल्या आहेत. तर जगातील 24 देशांमध्ये पूर्ण लोकशाही आहे, 50 देशांमध्ये त्रुटीसह लोकशाही आहे, तर 59 देशांमध्ये हुकुमशाही या रिपोर्टमध्ये दिसून आलेली आहे. नॉर्वेचा लोकशाही स्कोअर जगामध्ये सर्वाधिक आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर आइसलंड हा देश आहे. तर स्वीडन हा देश 9.26 स्कोअरसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रबोवो सुबियांतो हे कोणत्या देशाचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी इंडोनेशिया. इंडोनेशिया या देशाचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत प्रबोवो सुबियांतो. तर इंडोनेशियामध्ये नुकताच राष्ट्रपतीपदासाठी निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि यामध्ये प्रबोवो सुबियांतो हे विजयी झालेले आहेत. सुबियांतो हे या अगोदर माजी आर्मी जनरल आणि इंडोनेशियाचे संरक्षण मंत्री राहिलेले आहेत. प्रबोवो सुबियांतो हे इंडोनेशियाचे 8वे राष्ट्रपती असणार आहेत. तसेच त्यांच्यासोबत एक उपराष्ट्रपती देखील असणार आहेत. जिब्रान राका हे इंडोनेशियाचे नवे उपराष्ट्रपती असणार आहेत. प्रबोवो सुबियांतो हे जोको विडोडो यांच्या जागेवर आता राष्ट्रपती असणार आहेत. तर इंडोनेशियाची राजधानी आहे जकार्ता, चलन आहे रुपिया आणि आता हे नवीन राष्ट्रपती बनणार आहेत जोको विडोडो. नवीन राष्ट्रपती बनणार आहेत प्रबोवो सुबियांतो. पुढचा प्रश्न बघूया. IRADAचे नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील नाविन्य आणि संशोधनासाठी कोणासोबत करार केलेला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी IIT भुवनेश्वर. IIT भुवनेश्वरसोबत IRADAने नुकताच नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील एक नाविन्य आणि संशोधनासाठी करार केलेला आहे. तर IREDA इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड हिने अक्षय ऊर्जा क्षेत्रातील नवीन आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी IIT भुवनेश्वरसोबत करार केलेला आहे. IIT भुवनेश्वर येथे पार पडलेल्या 100 क्यूब स्टार्टअप कॉन्क्लेव्हमध्ये या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आलेली आहे. यामध्ये तंत्रज्ञान हस्तांतरण, नाविन्यपूर्ण आणि संशोधन प्रकल्प तसेच स्टार्टअप वातावरणास प्रोत्साहन देण्यासाठी सहकारी प्रयत्नांना मदत केली जाणार आहे. IREDA ही भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. हिची स्थापना झालेली आहे 1987मध्ये. पुढचा प्रश्न पाहूया. इंटरनेटवर गुरुमुखी लिपीची टायपिंग वाढविण्यासाठी पुराण ही प्रणाली कोणी सुरू केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी पंजाब विद्यापीठ. पंजाब विद्यापीठाने इंटरनेटवर गुरुमुखी लिपीची टायपिंग वाढवण्यासाठी पुराण ही प्रणाली सुरू केलेली आहे. तर इंटरनेटवरती गुरुमुखी लिपी टायपिंग वाढविण्यासाठी पंजाब विद्यापीठाने पुराण प्रणाली सुरू केलेली आहे. पंजाब विद्यापीठाच्या कॉम्प्युटर सायन्स विभागाने सुरू केलेली इंटरनेटवरील गुरुमुखी लिपीची टायपिंगचा अनुभव वाढवण्यासाठी डिझाईन केलेली ही एक अभिनव प्रणाली आहे. पंजाब विद्यापीठाचे गुरजोत सिंग माही यांनी डॉक्टर अमनदीप वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रणाली विकसित केलेली आहे. इंजिनिअरिंगमधील नवीन उद्योन्मुख ट्रेड्स या विषयावरील कोझिकोड केरळ येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये या प्रणालीचा सर्वोत्कृष्ट संशोधन म्हणून गौरव देखील करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच कोणी मिल्की वे टॅबचे अनावरण केलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी इपिक फाउंडेशन. इपिक फाउंडेशन यांनी मिल्की वे टॅबचे हे अनावरण केलेलं आहे. एक शैक्षणिक टॅब असणार आहे. इपिक फाउंडेशनने या टॅबचं अनावरण हे केलेलं आहे. शालेय मुलांच्या शैक्षणिक गरजांसाठी हे टॅबलेट तयार केलं गेलं आहे. मिल्की वे टॅबलेट हे पूर्णपणे स्वदेशी उत्पादन आहे. यामध्ये दुरुस्ती देखील करता येणार आहे. तसेच वेळोवेळी अपग्रेड देखील करता येणार आहे आणि अशा प्रकारचं पूर्णपणे स्वदेशी असलेले हे पहिलेच उत्पादन आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने कोणत्या देशाच्या कुस्ती महासंघाचे निलंबन मागे घेतले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी भारत. भारत या देशाच्या कुस्ती महासंघाचे निलंबन युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने नुकताच मागे घेतलेले आहे. तर 23 ऑगस्ट 2023 रोजी युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने भारतीय कुस्ती महासंघाचे तात्पुरते निलंबन हे केलं होतं. वेळोवेळी निवडणुका घेण्यात अपयश आल्यामुळे हे निलंबन केलं गेलं होतं. युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने आता ही बंदी उठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. युनायटेड वर्ल्ड रेसलिंग ही संघटना कुस्ती या खेळाची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संस्था आहे आणि आता भारतीय कुस्ती महासंघावर जे निलंबन टाकलेलं होतं हे निलंबन आता मागे घेण्यात आलेलं आहे. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स. सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.